Welcome to Steady Balance on Spotify, your space to understand the science behind balance and vertigo. हॅलो, डॉक्टर नरसिंह दवंगी नाक कान घसा विकारतात. मी व्हर्टिगो बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. नंतर व्हर्टिगो असल्याचे निदान झालेल्या अनेक लोकांना सुरुवातीला नेमकं काय घडतं हे समजत नाही. हे सहसा छोट्या सहज दुर्लक्षित होणाऱ्या लक्षणांनी सुरू होतं. हलका तोल जाणं, क्षणभर खोली हल्ल्यासारखं वाटणं, एका कानामध्ये दडलेपण जाणवणं किंवा कोणतंही ठोस कारण नसताना मळमळ होणं. ही लक्षणे सौम्य आणि अस्पष्ट असल्यामुळे लोक अनेकदा याकडे ताण, थकवा किंवा वाईट दिवस म्हणून पाहतात. त्यामुळे सुरुवातीचे इशारे अनेकदा दुर्लक्षित राहतात. स्टेडी बॅलन्स मध्ये पुन्हा स्वागत आहे. हा एपिसोड 2 आहे. या भागामध्ये आपण व्हर्टिगोची सुरुवातीची लक्षणे, लक्षात घेण्यासारखे पॅटर्न आणि कधी डॉक्टरांकडे जावे हे समजून घ्या. अनेकांना वाटतं की व्हर्टिगो म्हणजे फक्त फिरण्याची भावना, पण ते नेहमी तसं सुरू होणार. सुरुवातीची लक्षणे अशी असू शकतात. हलकासा तोल जाणे, क्षणभर झोपल्यासारखं किंवा सरकल्यासारखं वाटणं, कान भरल्यासारखं वाटणं, कारण नसताना मळमळ. ही लक्षणे येतात आणि जातात. त्यामुळे लोक ती दुर्लक्षित करतात जोपर्यंत ती तीव्र होत नाही. काही लोकांमध्ये व्हर्टिगो स्पष्ट होण्यापूर्वी इशारा टप्पा दिसतो. याला डॉक्टर्स प्रोड्रोम म्हणतात. व्हर्टिगो स्पष्ट होत गेल्यावर काही विशिष्ट पॅटर्न दिसू लागतात आणि डॉक्टर त्यावरूनच ओळखू शकतात. एक सामान्य पॅटर्न म्हणजे अचानक फिरण्याचा अनुभव. अंथरुणात वळताना, वर पाहताना, खाली वागताना. ही भावना काही सेकंदात सुरू होते आणि साधारण ते 1 मिनिटापर्यंत किंवा कमी वेळ टिकते. हे बीपीपीव्ही म्हणजेच बेनाइन पॅरोक्सिस्मल पोझिशन व्हर्टिगोचे लक्षण असू शकतात, जो व्हर्टिगोचा एक सामान्य प्रकार आहे. दुसरा पॅटर्न म्हणजे जास्त वेळ टिकणारा व्हर्टिगो, काही सेकंदांऐवजी काही तास टिकणारा. या एपिसोड मध्ये खालील लक्षणे असू शकतात: मळमळ किंवा उलट्या होणे, चालण्यात अडचण येणे, कानात आवाज म्हणजेच टिंटस होणे, कानात दडे बसल्यासारखं वाटणे, ऐकण्यात बदल होणे. हा पॅटर्न मिनियर्स रोग दर्शवू शकतो. काही लोकांना सर्दी किंवा फ्लू नंतर व्हर्टिगो जाणवतो. जर इन्फेक्शन नंतर व्हर्टिगो सुरू झाला आणि काही दिवस टिकला तर डॉक्टर त्याला वेस्टिब्युलर न्यूरोनायटिसचा निदान देतात, ज्यात संतुलनाच्या नसेला सूज असते. महत्वाचं म्हणजे सर्व लक्षण फिरण्यासारखीच वाटतीलच असं नाही. व्हर्टिगो मध्ये मळमळ खूप सामान्य आहे, कारण मेंदूला संतुलनाबाबतचा विसंगत सिग्नल मिळतात, जसे मोशन सिकनेस मध्ये होते. डॉक्टर निस्टॅग्मस नावाच्या डोळ्याच्या असामान्य हालचालीलाही तपासतात. यामुळे समस्या कानातून आहे की मेंदूतून हे समजू शकतं. अनेक लोकांना एपिसोड नंतर खूप थकवा जाणवतो. हे खूप सामान्य आहे, कारण व्हर्टिगोमुळे मज्जासंस्थेवर खूप ताण येतो. चिंता ही सामान्य आहे. वारंवार एपिसोड नंतर लोक काही हालचाली टाळू लागतात. पुढील अटॅकची भीती वाटते, सार्वजनिक ठिकाणी अस्वस्थ वाटते. ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे आणि या आजाराचा एक भाग आहे. काही लोकांना ऑसिलोप्सिया जाणवते, ज्यात डोके हल्ल्यावर सभोवतालचे दृश्य हलत असल्यासारखं वाटतं. समाप्तीपूर्वी 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. व्हर्टिगोची सुरुवात सूक्ष्म लक्षणांनी होऊ शकते, जसे तोल जाणे, कान भरल्यासारखं वाटणे किंवा मळमळ होणे. लक्षणांचा पॅटर्न महत्वाचा असतो. लघुकाळ, दीर्घकाळ किंवा इन्फेक्शन नंतरची चक्कर वेगळी कारणं दर्शवते. मळमळ, डोळ्यांच्या हालचाली, थकवा आणि चिंता महत्वाची लक्षणे आहेत. डॉक्टरांना संपूर्ण माहिती द्या. धन्यवाद. A public awareness initiative by Dr. Reddy's. This communication does not substitute advice of a medical practitioner. Please consult your doctor for any medical advice.